नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत एकाच संख्येची वेगवेगळी रूपे. तर आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी एकाच संख्येची वेगवेगळी रूपे लिहा. हे उदाहरण सोडवून दिले आहे. ते कशा प्रकारे दिले आहे ते आपण पाहूया. संपूर्ण संख्या एककाच्या रूपात लिहिलेली आहे म्हणजे किती 278 एकक. शतक दशक एककाच्या रूपात लिहिलेले आहे. म्हणजे एकक, दशक, शतक. 2 शतक अधिक 7 दशक अधिक 8 एकक. या ठिकाणी विस्तारित रूपात संख्या लिहिलेली आहे. 200 अधिक 70 अधिक 8. तर या ठिकाणी दशक आणि एककाच्या रूपामध्ये संख्या लिहिलेली आहे. 27 या दोन संख्या घेतलेल्या आहेत अगोदर. 27 दशक अधिक 8 एकक. त्यानंतर 270 अधिक 8. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की संख्या फोडून लिहिलेली आहे. फोडून लिहिल्यामुळे तिची वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढची संख्या पाहूया आपण. 567. 567 ही संख्या या ठिकाणी एककाच्या रूपामध्ये लिहिलेली आहे. 567 एकक. या ठिकाणी शतक, दशक आणि एककाच्या रूपामध्ये. एकक, दशक, शतक. 5 शतक अधिक 6 दशक अधिक 7 एकक. या ठिकाणी विस्तारित रूपात 500 अधिक 60 अधिक 7. तर या ठिकाणी दशक आणि एककाच्या रूपामध्ये संख्या तयार केली आहे. 56 दशक अधिक 7 एकक. तर या ठिकाणी पहा 560 अधिक 7. तर पुढची संख्या आहे 905. तर सुरुवातीला काय एककाच्या रूपामध्ये संख्या संपूर्ण दाखवलेली आहे. 905 एकक. तर या ठिकाणी शतक दशक एककामध्ये दाखवलेली आहे. 9 शतक अधिक 0 दशक अधिक 5 एकक. तर या ठिकाणी विस्तारित रूपात लिहिलेली आहे. 900 म्हणून 900 अधिक 0 अधिक 5. तर या ठिकाणी संख्या दशक आणि एककाच्या रूपात लिहिलेली आहे. 90 दशक अधिक 5 एकक. त्यानंतर पुढे पहा 900 अधिक 5.